नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पॅचवर्क ब्लाऊजचे डिझाईन म्हणजे काय झालं, हे कस्टमरचे मी ब्लाऊज शिवलेले आहे पाडव्यानिमित्त आणि त्यांना हे ब्लाऊज मला द्यावे लागणार आहे। तर तुम्हाला तुमच्याबरोबर ह्या सगळ्या डिझाईन शेअर कराव्या असं वाटलं, म्हणून मी तुम्हाला ह्या डिझाईन सर्व दाखवत आहे। तर हा बघा, हा ग्रे कलरचा ब्लाऊज आहे आणि ब्लॅक कलरची अशी साडी आहे, म्हणून त्याला मी असं पॅचवर्क केलेला आहे, फुलांचा असा आकार देऊन, म्हणजे फुलच तयार केलेलं आहे एकंदरीत। आणि हे असे लटकन तयार केलेले आहेत दोन, आणि स्लीव्जला बघा हे अशी त्यात मिळती जुळती अशी कलरची लेस लावून त्याला असं फूल तयार केलेलं आहे। हे अशा पद्धतीनं खूप छान अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे। तर चला बघूया दुसरी डिझाईन। तर ही बघा, आता ही दुसरी डिझाईन आहे। ह्याला बघा कसं व्यवस्थित मी केलेलं आहे। ही साडी ह्या कलरची आहे आणि त्याला असं पूर्ण मी बटरफ्लायचं असं पूर्ण कडेला लावलेलं आहे। मध्ये गोल्डन कलरचे मणी मी लावलेले आहेत, त्यामुळे खूप अट्रॅक्टिव्ह डिझाईन तयार झालेले आहे। आणि असं कुशनचे छोटे छोटे असे मी लटकन तयार करून लावलेले आहेत। आणि स्लीव्जला बघू शकता कसं असं पॅच लावलेलं आहे, पूर्ण असं त्रिकोण करून मी असं ह्याला पॅच लावून गोल्डन कलरची ह्याला लेस लावलेली आहे। ही पण डिझाईन खूप छान झालेली आहे आणि वन साइडेड मी डिझाईन केलेली आहे, कारण जर दोन्ही साईडला केलं तर खूप असं गिचमीड वाटेल, त्यामुळे एक साईडला असं खूप छान आणि सोबर दिसते। त्यामुळे अशा पद्धतीने ही डिझाईन झालेली आहे। आता बघूया तिसरी डिझाईन। तर ही बघू शकता, ही अशी ही झालेली डिझाईन बघा तुम्ही, ही अशी कशी केलेली आहे मी। पूर्ण साडीचा कलर हा असा आहे, त्यामुळे मी अशी पूर्ण गळ्याला फ्रिल केलेली आहे। इथं त्याच काटांचा मी असा पूर्ण क्रॉस असा पॅच लावलेला आहे आणि हे असं सिंपल असं डिझाईन हे लटकन लावलेलं आहे आणि त्याच कलरचं मी नॉट पण तयार केलेली आहे। बघू शकता किती छान अशी ही पण डिझाईन तयार झालेली आहे। तर आता बघूया चौथी डिझाईन। ही बघा, आता ही चौथी डिझाईन मी अगदी सिंपल अशी तयार केलेली आहे। ह्याला फक्त जास्त सिंपलच ब्लाऊज असल्यामुळे फक्त गोल्डन कलरची लेस लावलेली आहे, त्यामुळे ही पण डिझाईन खूप सोबर आणि खूप छान झालेली आहे। हे अशा पद्धतीनं मी 4 प्रकारच्या डिझाईन्स तयार केलेल्या आहेत। तुम्हाला ह्या डिझाईन्स कशा वाटल्या हे नक्की कमेंट करून सांगा। आणि ह्या अशा पद्धतीचं जर डिझाईन तुम्हाला पाहिजे असतील तर ह्या संदर्भात पण मी व्हिडिओ तयार करेन। तर चला थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।